नमस्कार मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी MAPS पोर्टलवर आपापले क्लेम सबमिट केलेले आहेत आणि त्यांना बऱ्याच जणांचे अप्रूव्ह झालेले आहेत, काही जणांचे अप्रूव्ह झालेले नाही आहेत, काही जणांचे रिजेक्ट झालेले आहेत आणि काही जणांचे रेक्टिफाईड बाय इस्टॅब्लिशमेंट असा एक एरर दाखवून त्यांचे पण रिजेक्टच झालेले आहेत. त्यांना काहीतरी रेक्टिफाय करायचं आहे, काहीतरी त्यामध्ये सुधारणा करायची आहे आणि काही मुलांच्या काही चुका आहेत, काही मुलांच्या काही शंका आहेत. तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न किंवा सर्वात जास्त अडचण येणारा प्रश्न असा आहे की आम्ही क्लेम तर सबमिट केलेला आहे, पण आमची जी इस्टॅब्लिशमेंट आहे किंवा आमची जी कंपनी आहे ती आम्हाला आमचा क्लेम अप्रूव्ह करत नाही आहे किंवा कंपनीमध्ये काही विचारलं तर ते म्हणतात आम्हाला याच्याबद्दल माहितीच नाही आहे, आम्ही हे करूच शकत नाही, आम्हाला प्रोसेस माहीत नाही, आम्ही कसं करणार. तर बऱ्याच मुलांनी क्लेम तर सबमिट केलेले आहेत, पण त्यांचे क्लेम अप्रूव्ह झालेले नाही आहेत. 10 दिवस झाले, 20 दिवस झालेत आणि मनात एकच प्रश्न आहे की आपचे जे क्लेम आहेत ते अप्रूव्ह कसे होणार. तर ते अप्रूव्ह करण्यासाठी काय पद्धत आहे किंवा काय करू शकतो, कुठे कंप्लेंट करू शकतो का, काही त्यावरती उपाय आहे का. तर सर्वात आधी मित्रांनो एकच गोष्ट सांगू शकतो की तुमचे जे काही क्लेम आहेत ते अप्रूव्ह करायची जे पॉवर आहे ते फक्त तुमच्या इस्टॅब्लिशमेंटला किंवा तुमच्या कंपनीला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कंपनीमध्ये जायचं आहे, त्यांना भेटायचं आहे. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 4 वेळा भेटा. त्यांना कन्व्हिन्स करा, रिक्वेस्ट करा, काही पण करा. 10-12 मुलं मिळून त्यांच्यावर थोडासा दबाव बनवा, काही पण करा. पण क्लेम जे अप्रूव्ह आहेत ते कंपनीवालेच करणार आहेत, दुसरं कोणी करू शकत नाही. कारण क्लेम तुम्ही तिथे अप्रेंटिसशिप कंपनीमध्ये केलेली आहे, तुमचं रेकॉर्ड तिथं आहे, तुमची सॅलरी त्यांनी दिलेली आहे. तर तुमची जे सॅलरी वगैरे सगळं जे अप्रूव्ह करायचं जे काम आहे ते कंपनीकडेच आहे. आणि सध्या काय प्रॉब्लेम होत आहे की महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ऑर्डर गेलेले आहेत, पण सर्वीकडे अजून महाराष्ट्र शासनाचं काम आहे, त्याला वेळ लागणार आहे. जर आपण सर्वांनी जर सरकारच्या भरोश्यावर बसलो की सरकारची ऑर्डर येणार, मग कंपनीवाले आपले क्लेम अप्रूव्ह करणार, तर त्याला खूप वेळ जाणार आहे आणि ही खूप लॉंग प्रोसेस आहे, याला खूप वेळ लागणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःहून जर तुमची कंपनी जर अप्रूव्ह करत नसेल तर स्वतःहून कंपनीला जायचं आहे, भेटायचं आहे. त्यांना 4 वेळा भेटा, 5 वेळा भेटा, पण त्यांच्याकडून क्लेम अप्रूव्ह करून घ्या. पण तरीही जर समजा तुम्ही 4-5 वेळेस भेटले, सर्व रिक्वेस्ट केल्या, सर्व केलं, तरीही जर कंपनी तुमची ऐकत नसेल तर तुम्ही काय करू शकता. आपल्यापैकी बऱ्याचशा मुलांनी जे अप्रेंटिसशिप केलेले आहेत ते पुणे, मुंबई किंवा चंद्रपूर, नागपूर अशा ठिकाणी केलेले आहेत. तर अशा ठिकाणी महाराष्ट्र सरकारतर्फे BTRI एक डिपार्टमेंट बनवण्यात आलेलं आहे, ज्या डिपार्टमेंटचं कामच आहे की जे मुलं अप्रेंटिसशिप करत आहेत किंवा अप्रेंटिसशिप शोधत आहेत किंवा कंपनीमध्ये जॉब शोधत ITI झाल्यानंतर त्या मुलांची मदत करणे, त्यांना नवीन जॉबच्या संधी उपलब्ध करून देणे, हे सर्व काम BTRI मार्फत केल्या जात आहे. तर तुम्ही संबंधित ज्या ज्या शहरामध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप केलेली आहे तिथं जाऊन तुम्ही BTRIच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता. त्यांना भेटून तुमचं समस्या सांगून त्यांच्याकडून मदत घेऊ शकता आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर ते नक्कीच तुमची मदत करणार आहेत, तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात ते तुम्हाला हेल्प करणार आहेत. दुसरा प्रश्न आहे की जर समजा तुमच्या एस्टॅब्लिशमेंटने तुमचा क्लेम ओपन केला किंवा अप्रूव्ह करायला घेतला आणि तो रिजेक्ट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं. तर बऱ्याच मुलांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत. तर त्यापैकी बऱ्याच मुलांना हे माहीतच नाही की आपला फॉर्म रिजेक्ट कशासाठी झाला आहे आणि तो रिसबमिट कसा करायचा. तर यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता परत आपण इथं माहिती देत आहे की सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे. तर सर्वात आधी तुम्हाला जो मेसेज आलेला आहे, मेल आलेला आहे, त्यामध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट का झाला याचं कारण दिलेलं असते. सर्वात आधी तुम्हाला ते कारण शोधायचं आहे. त्यामध्ये जनरली जे कारण आमच्या लक्षात आलेले ते कारण आहे बँक स्टेटमेंट. बँक स्टेटमेंटमुळेच मॅक्सिमम मुलांचे जे क्लेम आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत किंवा रेक्टिफायसाठी आलेले आहेत. तर त्यामध्ये कारण असं आहे की बऱ्याच मुलांनी 6 महिन्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे, काही मुलांनी 24 महिन्याचं दिलेलं आहे, काही मुलांनी 3 वर्षाचं दिलं आहे. तर असं चालणार नाही. सर्व मुलांना फक्त 12 महिन्याचं बँक स्टेटमेंट द्यायचं आहे. आणि त्यामुळे काही मुलांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांचा अर्धा जो पगार आहे तो वेगळ्या बँकेमध्ये जमा झालेला आहे, अर्धा पगार वेगळ्या बँकेमध्ये जमा झालेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही बँकेचं कंबाईन करून 12 महिन्याच्या 12 पगाराच्या एंट्री तिथं समावेश असला पाहिजे असं बँक स्टेटमेंट तिथं जमा करायचं आहे. आणि जेवढ्या तुमच्या पगाराच्या एंट्री असतील त्याला हायलाईट करून तुम्ही तिथं सबमिट करायचं आहे. तर तुम्ही ऑनलाईन पण त्याला हायलाईट करू शकता किंवा एक पिवळ्या कलरचा हायलायटर पेन येते त्याने पण तुम्ही हायलाईट करू शकता आणि स्कॅन करून त्याची PDF बनवून तुम्ही तिथं अपलोड करू शकता, जेणेकरून तुमचा क्लेम रिजेक्ट होणार नाही, रेक्टिफायमध्ये येणार नाही. आणि दुसरं एक कारण असं आहे की जिथं जो तिसरा ऑप्शन आहे तिथं NSE सर्टिफिकेट किंवा अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट असं एक अपलोड करायचं आहे. तर बऱ्याच मुलांनी तिथं NSE सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे, त्यामुळे पण त्यांचा फॉर्म रेक्टिफाय होऊ शकतो. तर असं जर झालं तर तुम्हाला अप्रेंटिसशिप पोर्टल जे आहे त्यावरती जायचं आहे, तिथं लॉग इन करायचं आहे, तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तिथून तो डाउनलोड करायचा आहे आणि तो सरळ जसा आहे तसा इथं PDF स्वरूपात इथं अपलोड करायचा आहे. तर तुमचं बँक स्टेटमेंट, तुमचं डोमिसाईल आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म, या 3 वस्तू जर तुम्ही व्यवस्थित टाकल्या तर तुमचा क्लेम हा रिजेक्ट होणार नाही किंवा रेक्टिफायसाठी येणार नाही. तर या प्रकारे तुम्ही करू शकता. आणि हे जर तुम्हाला रिजेक्ट झालेलं आहे रिसबमिट कसं करायचं आहे बघायचं असेल तर आपण एक ऑलरेडी त्यावरती एक व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता.
आणखी एक मुद्दा असा आहे की यामध्ये बरेच मुलं असे आहेत की ज्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अप्रेंटिसशिप केलेली आहे किंवा महाराष्ट्राबाहेर अप्रेंटिसशिप केलेली आहे. तर त्या मुलांच्या मनात प्रश्न असा आहे की आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे, अप्रेंटिसशिप बाहेर केलेली आहे महाराष्ट्राच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर केलेली आहे, तर आम्ही या योजनेमध्ये क्लेम सबमिट करू शकतो का? तर मित्रांनो, तुमचा क्लेम इथं सबमिट होऊ शकत नाही. एक तर तुम्ही महाराष्ट्राबाहेर जर अप्रेंटिसशिप केली असेल तर डायरेक्टच रिजेक्ट होतो किंवा तुमचं डज नॉट एक्झिस्ट येते किंवा तुमचं काहीतरी एरर सांगून ते क्लेमच घेत नाही. क्लेम जरी केला तरी तो रिजेक्ट होणार आहे. आणि ज्या मुलांनी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अप्रेंटिसशिप केलेली आहे त्यांना पण बऱ्याचशा अडचणी येत आहेत. तर तुम्ही ट्राय करू शकता. जर महाराष्ट्रात जर तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तर तुम्ही ट्राय करू शकता, पण तिथं अडचणी येत आहेत मुलांना. जर तुमचं सबमिट जर झाला तर चांगलंच आहे, पण जे महाराष्ट्राबाहेर ज्यांनी अप्रेंटिसशिप केलेले आहे त्यांचा क्लेम तर इथे रिजेक्टच होत आहे. तर त्यांनी करून काही उपयोग नाही. महाराष्ट्राबाहेर असेल तर तुम्ही क्लेम सबमिट तर करू शकत नाही.